चंद्रपूरचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा अनेकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे। म्हणूनच तर महाराष्ट्रासह देश विदेशातील पर्यटक इथे येत असतात। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पर्यटक स्वतःच्या जीवाची काळजी न करता भर रस्त्यात धिंगाणा घालतायत। वाघ आणि इतर प्राणी रस्त्यावर असताना लोक गर्दी करत फोटो काढतायत आणि त्यामुळे या प्रकल्पामध्ये शिस्त मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाईची गरज निर्माण झाली आहे। पाहूयात। ताडोबात लोकांचं जीव घेणं पर्यटन, वाघ समोर असताना गर्दी आणि धिंगाणा, शांततेचा भंग करत प्राण्यांना त्रास, रस्त्यावर आणि झाडाझुडपांच्या आड वाघ, तरीही लोक रस्त्यावर उतरून खुलेआम फोटो काढतायत। न जीवाची भीती न वाघाची काळजी। ही दृश्य आहेत चंद्रपूर ते मोहर्ली मार्गावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरचा अवघ्या 20 किलोमीटरचा हा रस्ता। पण इथे पर्यटकांचा धिंगाणा वाढत चालला। गाडी थांबवून वाघ पाहण्याचा हट्ट, आवाज करून जंगल शांततेचा भंग, आणि जेव्हा वनविभाग थोडं कायद्याचं भान देतो तेव्हा राजकीय ओळखी सांगून दमदाटी। हीच आता पर्यटकांची जंगल सफारी। ज्या पद्धतीने वन विभागाच्या माध्यमाने ते नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले जातात, वेळोवेळी ज्या सूचना दिल्या जातात त्या सूचनांचं पालन करणं हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच महत्त्वाचं आहे। आणि त्याचं पालन जर केलं गेलं नाही तर केव्हाही मोठी दुर्घटना होऊ शकते। त्याचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की हे वाईल्ड ॲनिमल आपण ज्या पद्धतीने ज्या भागामध्ये फिरतोय त्या ठिकाणी अनियंत्रित जर गर्दी अशा पद्धतीने वाढू लागली तर मोठी दुर्घटना होण्याची संभावना आहे। या रस्त्यावर वाघ सहजपणे दिसतो म्हणून पर्यटक हमखास थांबतात, पण त्यामुळे वाघावर ताण येतो, त्याचा वावरही बदलतो। ही सवय धोकादायक आहे। या गैरवर्तनामुळे वन विभागाने आतापर्यंत 28 लाख रुपयांचं उपद्रव शुल्क वसूल केले। मात्र अजूनही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही। काही पर्यटक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर थेट ओरडतात, तसेच अंगावरही धावून जातात। गेल्या 3 वर्षांमध्ये उपद्रवकारक जे लोक आयडेंटिफाय झाले आहेत त्यांच्याकडून आपण जवळपास 28 लाख रुपये उपद्रव शुल्क सुद्धा वसूल केलेला आहे। ॲपच्या माध्यमातून ठिकठिकाणी AI बेस कॅमेरे लावून या प्रकारची जी वाहने उपद्रवकारक येते आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर करण्याचा बफर मार्फत उपाययोजना सुरू आहेत। लोकांना हे वन्य प्राणी पाहता यावेत म्हणून तर हा प्रकल्प उभारण्यात आलाय। या प्रकल्पात वाघांसह इतरही अनेक प्राणी आहेत। तिथल्या प्राण्यांसाठी आणि पर्यटकांच्या सुविधांसाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतं। मात्र वन्यजीव संरक्षणासाठी केलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांमुळे जंगलातील शिस्त मोडते आणि त्याचा फटका वाघालाच नव्हे तर सर्व पर्यावरणाला बसतो। पर्यटन हवं, पण नियमांचं भानही तितकंच महत्त्वाचं आहे। आणि पर्यटन करताना प्राण्यांच्या आणि स्वतःच्याही जीवाची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली। पर्यटकांची ही जंगल सफारी जर अशीच सुरू राहिली तर वाघांसाठी सुरक्षित म्हणवलं जाणारं हा प्रकल्पही असुरक्षित होईल। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।